त्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. कशा करता? जेवणाकरता. नियम असा आहे, ज्या व्यक्तीला तुम्ही जेवणाकरता आमंत्रित करता त्या व्यक्तीला जेवू चालल्याशिवाय तुम्हाला जेवता येत नाही. समजलं का? असा नियम आहे. असं होत नाही की पाहुण्याकरता भोजे तळले आणि त्यातले प्लेट भर आपणच खाऊन घेतले अगोदर, नंतर पाहुणे जेवतील तर जेवतील, नाही तर नाही जेवतील. असं जमत नाही. ज्यांना जेवण्याकरता आमंत्रित केलं तर त्यांना पहिले जेवू दिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण भोजन केलं पाहिजे, असा शास्त्रीय नियम आहे. आलं का लक्षात? आता हे सगळे शास्त्रीय नियम शास्त्रापुरतेच मर्यादित राहिले. शास्त्रीय नियमाचं जर सगळ्या नियमाचं पालन करतो म्हटलं तर कलियुगामध्ये ती गोष्ट अशक्य आहे. आलं का लक्षात? आता ज्याला शुगर राहिली तर त्याचा खरंच दम काढणार आहे का तो? शुगर आहे तर पहिले गोळी घ्यावी लागते, आहे की नाही? म्हणजे गोळी घेतल्याच्या नंतर पोटामध्ये थोडंफार काही ना काहीतरी पाहिजेच. आणि पाहुण्यांची बाकी लोकांची वाट पाहत बसलं इकडे आपलं बिघडत नाही सगळं का? त्याच्यामुळे या कलियुगामध्ये जे काही आपल्याकडून शक्य होते, जेवढे शक्य होते तेवढं करा. बाकीचे ताणाताण करू नका. आगाचं उपद्व्याप काही पाठीमागे लावून घेऊ नका, अशा पद्धतीनं. तर साधकवादशी तिकडे महाराज आंघोळीला गेलेले आहेत आणि आपण पारणं सोडायचं. पारणं सोडायच्या वेळेला ज्यांना आमंत्रित केलेलं आहे ते जेवणा करता नाही, त्यांच्या अगोदर आपण जेवण कसं करायचं? आपण तर भगवत भक्त आहोत आणि भगवत भक्ताचा हा नियम आहे. ज्यांना आपण आमंत्रित केलं त्यांना आपण जेवू दिलं पाहिजे. एवढा मोठा महात्मा कधी आपल्या घरी येईल पुन्हा? ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला जेवता येणार नाही. पण द्वादशीचा क्षय होऊन त्रयोदशी लागणार होती. मग आता काय करायचं? व्रतही चुकवता येत नाही, महात्म्याचा अपमानही झाला नाही पाहिजे, तर मग काय करायचं? तर मग त्या ठिकाणी राजाला सल्ला देण्याकरता काही सल्लागार लोक होते, विद्वान लोक होते. विद्वानांना बोलवलं आणि त्यांच्या समोर हा मुद्दा मांडला. आता मी काय करू? मी मोठ्या संकटात सापडलेलो आहे. द्वादशीचा क्षय आहे, त्रयोदशी लागणार आहे, देवाला नैवेद्य करून मला जेवण करायचं आहे. पण दुर्वासा ऋषींना आमंत्रित केलेलं आहे, मी काय करायचं? विद्वानांनी सांगितलं, तुम्ही काही नाही, देवाच्या चरणाचं तीर्थ घ्या. पाणी पिल्याच्या नंतर जेवणही होते आणि जेवण होतही नाही, ह्या दोनही गोष्टी आहेत. पाणी जर पिलं, समजा जेवायला काहीच नाही आहे घरी, भूक खूप जोरात लागली, लोक काय करतात? पाण्याला अर्धमंत म्हटलेलं आहे. पाणी काय आहे? अर्धमन्न आहे. त्यानं जेवणाचा दोषही लागत नाही आणि जेवण केल्यासारखंही होते. हा मधला पर्याय सांगितला. तुम्ही एक काम करा, ते स्नानाला गेलेले आहे ना, त्यांना येऊ द्या, नंतर जेवण करत बसा. जे काही करा त्यांना नंतर जेवण द्या, तुम्ही दुसऱ्या दिवशी जेवण करा. पण आता तुम्हाला देवाचं चरण तीर्थ घेता येते, पाणी पिता येते, असं सांगितलं. अंबरीश महाराजांनी ब्राह्मणाचा जो परामर्श आहे तो मानला आणि चरण तीर्थ देवाचं घेतलेलं आहे, पाणी पिऊन घेतलं आणि मनामध्ये संतोष, आनंद, तो आनंद चेहऱ्यावर दिसत होता. दुर्वासा ऋषी आले, दुर्वासांनी पाहिलं हा व्यक्ती आनंदी दिसत आहे आणि आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसतो ज्याच्या पोटामध्ये 2 घास गेलेले आहे. याचा अर्थ यांनी आपल्याला जेवायला बोलवलं आणि आपल्याला जेवू न घालता त्यानं स्वतः खाल्लं आणि तो आनंद याच्या चेहऱ्यावर मला दिसत आहे. दुर्वासांचा भ्रम झाला. दुर्वासांनी आपली जटा उपटली, खाली आपटली, भयानक कृत्या प्रगट केली आणि त्या कृत्याला सांगितलं, आताच्या आता या अंबरीशाला पकड, ते खाऊन टाक. आणि ऋषी दुर्वासा रुद्राचे अंश आहे, शंकराचा अवतार आहे दुर्वासा ऋषी. ऋषी भगवान शंकराची शक्ती आहे, महान तपस्वी, महान क्रोधी, ज्यांचा वास दुरसबरा दुर्वासा. ते दूरच बरे, काही लोक जवळ नाही आले पाहिजे असं वाटतं, दूरच बरे. अशा पद्धतीने दुर्वासा ऋषींना राग आला, ती भयानक कृत्या प्रगट केली. ती कृत्या अंबरीश महाराजांच्या पाठीमागे लागली. आता मला सांगा, भक्ताला जर अशा प्रकारे राक्षसी शक्ती त्रास देत असेल तर देव का गपचूप बसणार आहे? देवानी सुदर्शन चक्र जे सोडलं होतं नगरीची रक्षा करण्याकरता, ते नगरीची रक्षा तर करायचंच करायचं, पण अंबरीशी राजाची सुद्धा रक्षा करायचं. अंबरीशी महाराजांच्या वरती कृत्या धावून आली आणि सुदर्शन चक्र घरकर अशा प्रकारे फिरून त्या ठिकाणी आलेला आहे. कृत्या अंबरीश महाराजांना खाण्यात त्याच्या अगोदरच दुर्वासांनी त्या कृत्येला समाप्त करून टाकलं, ती जळून भस्म झाली. आणि मग ज्यांनी कृत्या सोडली होती त्याच्या पाठीमागे लागलं. कृत्या कोणी सोडली होती? दुर्वासा ऋषींनी. ते सुदर्शन चक्र दुर्वासा ऋषींच्या पाठीमागे लागलं आणि मग दुर्वासा ऋषी त्रैलोक्यामध्ये भ्रमण करतात. इथून तिथं कुठं नाही फिरले. इंद्राजवळ गेले, इंद्रदेवा मला वाचवा, माझी रक्षा करा. म्हणे आतापर्यंत शापादपी शरादपी, शाप देणारे तुम्ही आणि तुमच्यावर कोणतं संकट आलं कोणी पाठवलं संकट?
म्हणे एवढं सांगण्याकरता माझ्याजवळ वेळ नाही, माझी रक्षा करा. म्हणे मी तुमची रक्षा करणार. इंद्राच्या पाठीमागे जाऊन लपले, तेवढ्या सुदर्शन चक्र येताना दिसणारे बापरे म्हणे तर भगवान विष्णूचं चक्र आहे, याच्यापासून मी काय, माझा बापही तुमची रक्षा करू शकत नाही. हाकलून दिलं दुर्वासा ऋषींना. इंद्राच्या सभेतून दुर्वासा ऋषी बाहेर ब्रह्मदेवाजवळ गेले, ब्रह्मदेवाने हाकलून दिलं. महादेवाजवळ गेले, हे भोलेनाथ मेरी रक्षा कीजिए, मैं तो आपका ही अंश हूँ. भोलेनाथ म्हणतात तू आहे अंश माझा, पण भक्ताचा अपराध केलेला आहे, तो भक्त ज्याचा आहे, ते चक्र ज्याचा आहे तू त्याच्याकडे जा. तसं शिवपुराणामध्ये ते सुदर्शन चक्र भगवान शंकरानेच भगवान विष्णूला दिलं असं वर्णन आहे. शंकराचं चक्र आहे, भगवान विष्णूला दिलेलं आहे. भगवान विष्णूकडे पळत पळत आलेले आहे. तर ते भगवान विष्णू झोपलेले होते शेष नागावर. देवाला उठवलेला आहे. भगवान विष्णू पाहतात, या महर्षी कसं काही येणं केलं. म्हणजे देवा या सुदर्शनापासून माझी रक्षा करा. म्हणे मी या सुदर्शनापासून तुझी रक्षा करू शकत नाही, तू ज्याचा अपराध केला तू त्याला शरण जा. माझा जर विचार केला तर मीही पराधीन आहे. कोण म्हणतात असं? माझा जर विचार केला तर मी सुद्धा कसा आहे, पराधीन आहे. म्हणे देवा तुम्ही तर स्वतंत्र आहात, तुमच्यावर सत्ता कोणाची, तुमची सगळ्यावर सत्ता आहे, तुमच्यावर कोणाची सत्ता आहे. त्यावेळेला भगवंतांनी सांगितलेलं आहे माझ्यावर माझ्या भक्ताची सत्ता आहे. भगवान बोलू लागलेले आहे, अहं भक्त पराधीनो ह्यस्वतंत्र इव द्विज साधुभिर्ग्रस्त हृदयो भक्तैर्भक्तजन प्रियः अहं भक्त पराधीनो अहं भक्त पराधीनः, मी भक्ताच्या अधीन आहे, माझ्यावर माझी सत्ता नाही. म्हणून तुम्हाला जर वाचायचं असेल तर तुम्ही माझ्या भक्ताला शरण जा. लक्षात घ्या, स्त्री पुत्र गृह प्राण धन इहलोक परलोक हे सर्व सोडून जे मला शरण आलेले आहे तर ते माझ्यावरही सत्ता करतात. आणि जे लोक स्त्री पुत्र गृह प्राण धन इहलोक याच्यातच फसलेले आहेत त्यांच्यावर माझी सत्ता आहे. पण जे हे सर्व सोडून एक मात्र मला आपला आश्रय मानतात अशा भक्तांची माझ्यावरही अशा प्रकारे सत्ता असते. ये दारागार पुत्राप्तान पुत्रान पुत्रान्वित्त लिमं परम हित्वा मां शरणं याताः कथं तां त्यक्तुं सहे. म्हणून जसं पतिव्रता स्त्री पातिव्रत धर्माचं पालन करत असताना सर्व गोष्टीचा त्याग करते आणि एकमात्र पती त्याच्या जवळ आपलं समर्पण करते, एकमात्र पतीच तिच्याकरता सर्व काही असतो, त्या प्रकारे ज्यांनी एकमात्र मला शरण आलेले आहे तर ते साधू खऱ्या अर्थानं माझं हृदय आहे आणि मी त्यांचं हृदय आहे. साधवो हृदयं मह्यं, साधू माझं हृदय आहे. साधूनां हृदयं त्वहं, मी साधूचं हृदय आहे. आणि तू माझ्या भक्ताचा अपराध केलेला आहे. देवाने तिथून पाठवून दिलं आणि जा शरण जा. कोणाला? मला नाही, माझ्या भक्ताला. अंबरीशी राजाच्या जवळ येत असताना दुर्वासा ऋषीला 1 वर्ष निघून गेलं पात्रलोके फिरता फिरता. किती वर्ष? या दुर्वासा ऋषीची 1 वर्षापर्यंत राजा अंबरीशी वाट पाहत होते. जेवाला बोलवलं, कोणाला? दुर्वासा ऋषींना. पण दुर्वासा ऋषी आले का? हे तर निघून गेले आपल्या घरातून. जोपर्यंत दुर्वासा ऋषी जेवण करत नाही तोपर्यंत मी जेवण नाही करणार. तर 1 वर्ष झालं दुर्वासाला ब्रह्मांडात फिरता फिरता आणि आज वर्षाच्या शेवटी दुर्वासा ऋषी आलेले आहे. 1 वर्षापर्यंत दुर्वासा ऋषींनी त्याच पद्धतीने वाट पाहत दरवाजामध्ये हात जोडून उभे आहे राजा अंबरीशी. सांगा म्हणजे काय व्यक्तिमत्व असेल अंबरीशी राजांचं. अंबरीशी महाराज दरवाजामध्ये वाट पाहत तेवढ्या दुर्वासा ऋषी आले. दुर्वासा ऋषींनी पाय पकडले राजा अंबरीशाचे. म्हणजे महाराज ये उलटी गंगा क्यों बाहर आहे हो, मी तुमचे पाय पकडायला पाहिजे, तुम्ही माझे पाय पकडता. म्हणे ते गोष्टी नंतर होईल, पहिल्या सुदर्शन चक्राला शांत करा. तर सुदर्शन चक्राची 7 श्लोकामध्ये अंबरीशी राजांनी स्तुती केली. फार सुंदर स्तुती आहे. सुदर्शन नमस्तुभ्यं सहस्राच्युत प्रिय. हे सुदर्शन नमस्तुभ्यं, सुदर्शनाची स्तुती आहे ही.
सर्वास्त्रिघातान् प्रिया विप्राय स्वस्ति भूया ईडस्पते। सुदर्शन नमस्तुभ्यम। हे सुदर्शन महाराज, तुम्हाला नमस्कार असो। 7 श्लोकामध्ये फार सुंदर स्तुती केलेली आहे। अंबरीशी महाराजांनी शेवटी सुदर्शन चक्र ऐकत नाही तर म्हणजे स्वतःच्या भक्तीची शपथ दिली। जर मी देवावर मनापासून प्रेम केलं असेल तर हे सुदर्शना तू शांत हो। काय म्हटलं? मी जर देवावर मनापासून प्रेम केलं असेल, यदि नो भगवान प्रीतः, यदि नो भगवान प्रीतः, जर मी देवावर मनापासून प्रेम केलं असेल, एक सर्व गुणाश्रयः, जो एक मात्र सर्व गुणाचा आश्रय आहे असा असणारा भगवान, सर्व भूतात्म भावेन द्विजो भवद्विज्वर, या द्विजाला जी ज्वराची बाधा होत आहे, ज्वर म्हणजे ताप, सुदर्शनाच्या माध्यमातून जो ताप, ज्या तापानं दुर्वासा ऋषी संतप्त झाले होते, त्या तापाला तू शांत कर, अशा पद्धतीने त्याची स्तुती केलेली आहे 7 श्लोकामध्ये। प्रार्थना केल्याबरोबर सुदर्शन चक्र शांत झालं आणि निघून गेलं। आता दुर्वासा ऋषींना स्वतःच्या सोबत जेवण करण्याकरता बसवतात। अशा पद्धतीनं 1 वर्षाचा समय निघून गेला होता। दुर्वासा ऋषी आणि महाराज अंबरीश या ठिकाणी जेवण करतात। हे महाराज अंबरीशाचं परम अशा प्रकारचं भक्ती प्रदान करणारं, भक्ती वाढवणारं हे चरित्र जो कोणी व्यक्ती श्रवण करेल तर त्याचे सर्वच्या सर्व दुःख, क्लेश, ताप निघून जाईल आणि देवाची त्याच्यावर कृपा होईल। अशा प्रकारची याची सुखद श्रुती आहे।